आता आम्ही जात आहोत डीमार्टला. तर डीमार्टचा व्लॉग जो आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मंथली काय काय ग्रॉसरी मला लागते ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आत्ता जस्ट एक 15 मिनटं झाला आम्ही आलेलो आहोत. एक नाही म्हणत तरी 3 तास आरामशीर 2-3 तास तरी डीमार्टमध्ये जातात. आणि जसे की तुम्हाला मी ह्याआधी सांगितलेलं की 3 महिने झाले आम्ही गेलो नव्हतो डीमार्टला, त्यामुळे ह्यावेळेला खूप सारं सामान झालेलं आहे. थोडंफार एक्स्ट्राचं सामानसुद्धा मी घेतलेलं आहे. काय काय सामान घेतलेलं आहे ते तुम्हाला पटपट मी दाखवते. तर पहा, इथं काजू, बदाम आणि पिस्ता हे 3 पॅकेट घेतलेले आहेत मी 200 ग्रॅमचे. तर हे मी ह्यावेळेला अनिशासाठी आणलेले आहे, तिला दुधात घालून द्यायचं आहे मला, तर हे घेतलेलं आहे. त्यानंतर रोस्टेड चना दाल आहे ते घेतलेलं आहे, हे सुद्धा 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी घीचं पॅकेट घेतलेलं आहे. त्यानंतर चंद्रिका सोप हे बाय 3 गेट 1 आहे, तर हे घेतलेलं आहे. त्यानंतर जास्मिन फ्लेवरचं धूप घेतलेलं आहे. अजून एक घेतलेले आहे मी धूपचं पॅकेट, तर ते तुम्हाला दाखवते. अनिशा खेळत असल्यामुळे ना सर्व सामान तिनं अस्ताव्यस्त करून ठेवलेलं आहे. त्यानंतर ॲक्च्युली मी प्रत्येक वेळेला मिक्स्ड फ्रूट जाम आणतो आम्ही मिक्स असलेलं, तर ह्या वेळेला मी लायनचं आणलेलं आहे जाम विथ मँगो म्हणून सांगितलेलं आहे, डेट जाम विथ मँगो. तर बघूया हे टेस्ट करून ह्या वेळेला बघायचं आहे, त्यामुळे हे एक आणलेलं आहे. त्यानंतर हे हर्षीजचं स्प्रेड आहे कोको विथ आल्मंड्स, तर हे एक आणलेलं आहे. त्यानंतर माझं ॲक्च्युली मॉइश्चरायझर संपलेलं, तर मी युजली पाऊंड्सचं यूज केलं तर पण मला पाऊंड्सचं एवढं आवडलेलं नाही आहे, त्यामुळे मी ह्यावेळेला वॅसलिनचं आणलेलं आहे. हे कसं आहे बघूया, माझी ड्राय स्किन असल्यामुळं हे मी वॅसलिनचं ह्यावेळेला आणलेलं आहे. त्यानंतर इयरबड्स, आणि ह्या वेळेला मी डिफरंट आणलेलं आहे थोडंसं चहा पावडर. दरवेळेला मी कवन म्हणून येतं ना ते कनन ते घेतो, तर ह्या वेळेला अग्नीचं आणलेलं आहे. आणि इलायची फ्लेवर असल्यामुळं इलायची चाय म्हणून सांगितलेलं, बघूया ह्याचा फ्लेवर कसा येतो, ह्याचा चहा कसा होतो बघूया. त्यानंतर इथं आणलेलं आहे पॅराशूटचं कोकोनट ऑइल. त्यानंतर शेवया, तर शेवयाचं इथं मी 4 पॅकेट आणलेलं आहे, कारण आम्हाला लागतं उपीट करायला. आम्हाला हे सुद्धा पुरत नाही, तर मी एक 10 किलोचं जे शेवया आहे ते बनवून घेणार आहे, पण तोपर्यंत लागतं, त्यामुळे मी हे 4 आणलेले आहेत. तर अनिशानं अजून एक पॅकेट कुठे त्या साईडला तिथे ठेवलेलं आहे तिनं, तर 4 आणलेलं आहे. आणि हे बघा, हे टाल्क पावडर आणलेली आहे. त्यानंतर ह्यावेळेला हे सिलेंडरसाठी आम्ही रोटेटिंग ट्रॉली आणलेली आहे. इथे एक स्पून आहे, हे किती 39 रुपीजला आहे. छान आहे याची क्वालिटी, अगदी मजबूत आहे, हलके वगैरे काही नाही आहे, आणि तेवढंच भाजी वगैरे वाढायला छान वाटतं हे. तर 39 रुपीजला आहे, ते घेतलेलं आहे. ह्यावेळेला ना कपमध्ये खूप सारे ऑप्शन्स, म्हणजे खूप सारे व्हरायटीज आलते. तर ह्यावेळेला मी हे किती 249ला आहेत हे कप्स, तर हे कप आणलेले आहेत. तर पहा, एक तुम्हाला मी काढून दाखवतो, छान आहे अगदी, क्वांटिटी क्वालिटी दोन्हीही छान आहे. तर हे एक घेतलेलं आहे ह्यावेळेला. अजून एक आहे कप, मी तुम्हाला शेवटी दाखवते. 19 रुपीजला खूप छान मिळालं आहे, ते पूर्ण ग्लासचं आहे. इथं टूथब्रशचा सेट घेतलेला आहे. ऑइल, फ्रीडम ऑइलचे मी 4 पॅकेट आणलेले आहेत. त्यानंतर कोलगेट, मॅक्स फ्रेश, सेन्सोडाईन. ॲक्च्युली लास्ट टाईम सेन्सोडाईन यूज केलेला होता, पण सेन्सोडाईन का व्हायला ना, मला माझे जे टीथ आहेत ते जास्त सेन्सिटिव्ह व्हायला तसं वाटायला लागलं, त्यामुळे ह्याला चेंज करून पाहावं म्हणून ह्यावेळेला कोलगेट आणलेला आहे मॅक्स फ्रेश. तर हे सुद्धा अनिशानं ओपन केलेलं आहे. अनिशाला तर अजिबात दम नसतो. पाणीपुरी करायची आहे, तर पाणीपुरीचे जे पापड आहेत ते आणलेले आहेत मी 2 पॅकेट, बाय 1 गेट 1 फ्री होतं आहे, तर हे आणलेलं आहे. हळद, त्यानंतर इथे आहे सांबार पावडर, टी मसाला आणलेला आहे, आणि हे उपीट वगैरे केल्यानंतर त्याच्यावरती घालण्यासाठी भुजिया शेव आणलेलं आहे. आणि डीमार्टला गेल्यावर हे फिक्स असतं आमचं चॉकोज, तर चॉकोज आणलेलं आहे. त्यानंतर साबुदाणा घेतलेला आहे 1 किलो. त्यावेळेला राजमा छोले सर्व आणलेलं लास्ट टाईमला. आज ते सर्व राजमा आहे, थोडंसं छोले वगैरे सर्व संपलेलं आहे.
राजमा अजून थोडा आहे. तर ह्यावेळेला चेंज म्हणून मी हे चवळी आणलेली आहे आणि मसूर डाळ आणलेली आहे. कुठे ठेवलं ना पॅकेट इथं. तर थोडंसं चेंज प्रत्येक मी जेव्हा जाते ना डीमार्टला त्यावेळेला मी बदलून आणते कडधान्य. तर एकदा राजमा छोले वगैरे आणले तर नेक्स्ट टाईम मी मटकी याप्रमाणे आणते. चवळी, मसूर डाळ, होल मसूर जे म्हणतात ना याप्रमाणे असं वेगळं बदलून मी आणते. त्यानंतर हे ॲक्च्युली माझं तुटलेलं होतं जे जुनं होतं ते. तर त्यावेळेला त्यासाठी ह्यावेळेला मी आणलेलं आहे. 79 रुपीजला पडलेलं आहे मला. हे मजबूत आहे. आणि ह्या वेळेला मी धणा आणि जिरा मिक्स असलेला पावडर आणलेला आहे. 200 ग्रॅमचा आहे. बघूया. पास्ता आणलेला आहे. कधीतरी चेंज म्हणून हे छान वाटतं खाण्यासाठी पास्ता वगैरे. आणि मी ॲक्च्युली हक्का नूडल्ससुद्धा ह्यावेळेला आणलेला आहे. आणि रॅप संपलेला माझा ॲल्युमिनियम फॉईल, तर ते सुद्धा आणलेलं आहे. 9 मीटरचं आहे हे. तर हे ॲक्च्युली बाय 1 गेट 1 होतं, पण तेवढी मला गरज नाही पडत त्यामुळे मी एकच घेतलेली आहे. त्यामुळं ही सुद्धा टिप तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला जर गरज असेल तरच बाय 1 गेट 1 फ्री घ्या, नाहीतर तुम्हाला जेवढी आवश्यकता ना तेवढंच तुम्ही घेत जावा सामान. तर सॅनिटरी पॅड्स, त्यानंतर मीठ आणलेलं आहे. बारीक मीठ, मोठं मीठ दोन्हीसुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर इथं आहे लायटर. ॲक्च्युली जुनं जे लायटर आहे ते खराब झालं होतं, तर हे 99 रुपीजला आहे. तर लायटर घेतलेलं आहे. आणि मेहंदीचं पॅकेट. तर ॲक्च्युली ना मला VLCCची ही ना मेहंदी पाहिजे आहे, पण ते मला मिळतच नाही आहे. ॲक्च्युली डीमार्टमध्ये मी किती तर वेळा बघितलेलं आहे, मला नाही मिळाली. रिलायन्समध्ये पण मिळेना झालं आहे. ऑनलाईनच आहे. आता नेक्स्ट टाईम मी ऑनलाईन मागवेन, कारण कसं आहे ना VLCCची जी आहे ना त्याला मला खूप छान रिझल्ट येतो केसांना. बाकीचे नूपूर असू दे, हिमालय असू दे, माझी केस एक प्रकारची रफ होतात यूज केल्यानंतर, पण आता नाही इलाज आहे, मिळत नाही आहे, त्यामुळे मी हेच यूज करत आहे. तर VLCCची मी तुम्हाला नक्की दाखवेन एकदा यूज करून. त्यानंतर इथं मी घेतलेला आहे मेकअप ब्रश. तर ॲक्च्युली काय आहे ना की मी मेकअप मी ऑनलाईन शिकत आहे. कसं म्हणजे थोडंफार बेसिक जे आहे आपण घरातल्या घरात करू शकतो, तर ते मी शिकत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की एकदम शिकण्यासाठी आपण जास्तीचं इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही आहे. आपण थोडंसं आपल्याला त्यामध्ये नॉलेज आल्यानंतर आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. त्यामुळे जे बेसिकचे ब्रश जे लागणार आहे ते सर्व मी घेतलेले आहे. तर हे 159 रुपीजला आहे, ते घेतलेलं आहे. तर इथं आहे मोठं मीठ आणि बारीक मीठ घेतलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगते, मीठ तुम्ही घेताना ना पिंक सॉल्ट तुम्ही काय म्हणतात त्याला, सॅलॅड्स किंवा तुम्ही जर चॅटसाठी वापरत असाल तर तो यूज करू शकता. पण डेली जर तुम्ही भाजीत डेली स्वयंपाकासाठी तुम्ही जे पांढरं मीठ आहे ना तेच यूज करा. कारण कसं आहे ना आजकाल आयोडीनची खूप गरज आहे, ते तुम्हाला पिंक सॉल्टमध्ये मिळत नाही. त्यामुळं व्हाईट सॉल्ट यूज करा, आयोडाइज्ड सॉल्टच यूज करा. मी कशाचाही म्हणजे इथं हे करत नाही आहे, प्रचार करत नाही आहे, पण कसं आहे ना मला थायरॉईड आहे, त्यामुळं मी तुम्हाला सांगत आहे. आजकाल लहान मुलांनासुद्धा थायरॉईड होत आहे, कारण त्यांना आयोडीनच मिळत नाही आहे. आयोडीनची कमतरतेमुळं थायरॉईडची जी आहे ना संख्या ती वाढत आहे. त्यामुळे आयोडाइज्ड सॉल्टच तुम्ही यूज करा. त्यानंतर अनिशासाठी मी एक लोशन घेतलेलं आहे, हिमालय लोशन. त्यानंतर अनिशानं इथं जेव्हा डीमार्टला जातो तेव्हा काहीतरी तिला एक लागतंच. तर इथं हे काय फूड स्मॉल कटलरी हे घेतलेलं आहे 259 रुपीजला. तर याच्यामध्ये बर्गर, पुन्हा ज्यूस, टमॅटो कॅचअप, फ्रेंच फ्राईज, सँडविच हे सर्व सेट त्यांनी दिलेलं आहे. 3 स्पून आहेत आणि खाली ट्रे आहे. तर छान आहे. तर हे घेतलेलं आहे ह्यावेळेला तिने अनिशानं. नोटबुक संपलेली ते जास्त प्रॅक्टिस करण्यासाठी, तर तिने एक नोटबुक घेतलेलं आहे. आणि बेसन, ॲक्च्युली मला डीमार्टचं जे बेसन आहे ना ते एवढं आवडत नाही, कारण मला त्याची क्वालिटी एवढी छान असं मला वाटत नाही. पण जे पॅकेटमध्ये मिळतं ना ते छान असतं. खुलं जे आहे ना लूज जे बेसन ठेवतात ते मला एवढं छान वाटलेलं नाही. जेव्हा मी भजी वगैरे केली ना तर त्याची टेस्ट जी आहे ती एवढी छान नव्हती. त्यामुळे मी जेव्हा पण आणते तेव्हा पॅकेटमध्येच आणते. तर हे 2 पॅकेट आणलेले आहेत. त्यानंतर सोया चंक्स आणलेले आहेत त्यावेळेला. फिनाईल्सचे 2 बॉटल्स आणलेले आहेत फिनाईल्सचे.
आणि इथं फ्लोअर क्लीनर आहे, हे 2 लिटरचं आहे. तर हे आणलेलं आहे ह्या वेळेला. रेड चिली पावडर डीमार्ट. तर ॲक्च्युली मी अजून एक तुम्हाला सांगते, डीमार्टचं जे असतं ना पॅकेज तेच मी यूज करते जास्तीचं. आणि असं काही नाही की ते कमी प्राईजमध्ये आहे म्हणजे त्याची टेस्ट असू दे किंवा क्वालिटी असू दे चांगली नसते, ते सुद्धा खूप छान असते. तर डाळ वगैरे असू दे, मसाला असू दे, मी तेच वापरते. आता तिथं तुम्ही हळद पावडर बघत असाल तर ते सुद्धा मी डीमार्टचंच आणलेलं आहे. तर इथं 500 ग्रॅमचं मी रेड चिली पावडर आणलेलं आहे. हे हळदचं मी ॲक्च्युली 2 घेतलेलं आहे पॅकेट्स. आणि इथं मी हे क्लिप्स आणलेले आहेत. रब्बर का व्हायला ना, म्हणजे रब्बर तुटत आहे त्यामुळं मी ह्याला क्लिप्स आणलेले आहेत. हे मेशोवरती ना मी 72 रुपीजला बघितलेले आहेत 12. तर मी ते मेशोवरती ॲड करून ठेवलेलं, मला बघायचं होतं डिमार्टमध्ये प्राईस काय याची. तर हे 59 रुपीजला आहे, मला त्याच्यापेक्षा कमी पडलं. जर आयकियामध्ये जाल तर हे 99 रुपीजला तुम्हाला मिळेल. क्वालिटीवर पण डिपेंड असतं, पण बघूया हे मी यूज करून, हे मला सगळ्यात स्वस्त पण आलेलं आहे. हे यूज करून बघूया कसं कसं काय. आणि इथं आणलेलं आहे हक्का नूडल्स. मी पहिल्यांदा आणलेलं आहे, मी कधी बनवलेलं नाही आहे. बघूया उद्या बनवणार आहे आणि तुमच्यासोबत मी शेअरसुद्धा करेन. एकदा हे बघून मग मी बनवणार आहे. त्यानंतर हे एक आणलेलं आहे धूप. मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं ते जास्मिन फ्लेवरचं आहे आणि हे चंदन आहे. तर झाडू आणलेलं आहे मी ह्यावेळेला. हे आर्टिफिशियल आहे त्यामुळे तुम्हाला हे घाण पडणार नाही. जेव्हा नवीन आणतो त्यावेळेला आपण 1-2-3 दिवस त्याला हे करतो, छान असं पाण्यात हे करून मग ते घाण वगैरे समजा ते हे करतो. पण हे नाही, तसं नाही आहे, आपल्याला रेडी टू यूज आहे. म्हणजे आपण हे फक्त ट्विस्ट करून हे आपण यूज करायला घेऊ शकतो. तर हे आणलेलं आहे. हे मला कितीला पडलेलं आहे, हे 310ला आहे. पण डीमार्टची प्राईस वेगळी असणार आहे. MRP 310 आहे, पण डीमार्टमध्ये मला मे बी हे ऑफर म्हणजे थोडी प्राईस कमी असणार आहे, पण ह्याच्यावरती लिहिले नाही आहे. पण हे MRP आहे याची 310 रुपीज. मार्च तुम्हाला सांगितलेला अजून एक कप आणलेला आहे मी. हे 19 रुपीजला आहे, ॲक्च्युली 19 रुपीजला आहे. तर मी ह्यावेळेला हे एकच आणलेलं आहे. मी हे यूज करून बघणार आहे, कारण मला डाऊट आहे की हे चहा गरम असल्यामुळे हे जेव्हा आपण होल्ड करतो त्यावेळेला कम्फर्टेबल आहे कप का नाही, आणि जेव्हा आपण पितो त्यावेळेला कसं कम्फर्टेबल आहे का नाही, मला हे बघायचं आहे. जर हे छान वाटलं ना तर नेक्स्ट मी हे पण एक 6चा सेट करून ठेवणार आहे. खरंच हे खूप क्यूट दिसतं, दिसायला पण खूप छान आहे, पण फक्त बघावं एक यूज करून, त्यामुळे मी हे एकच आणलेलं आहे. तर मी हे वापरून तुम्हाला नक्की शेअर करेन. अफोर्डेबल आहे. जर हे छान वाटलं तर तुम्ही हे 6चा सेट करून ठेवू शकता. त्यानंतर ना मी एक टॉप घेतलेला आहे. ॲक्च्युली मी डीमार्टमध्ये आत्तापर्यंत कधीच जे कपडे आहेत त्याची शॉपिंग केली नाही आहे. ह्यावेळेला पहिल्यांदा मी बघूया कसं आहे, कसं येतं, ह्याची क्वालिटी काय आहे बघू, त्यामुळे मी आणलेलं आहे. आणि तसं स्वस्त पडला मला. हे किती 199 रुपीजला आहे हे. तर हा ब्लॅक कलरचा लॉंग टॉप आहे. ॲक्च्युली तुम्हाला जीन्सवरती किंवा तुम्ही लेगिन्सवरती सुद्धा घालू शकता. लॉंग टॉप आहे हा. जीन्सवरती किंवा तुम्ही नॉर्मल लेगिन्सवरती सुद्धा हे घालू शकता. हे जे आहे हे सर्व मी कडधान्य आणि जे जे मला लागतं ते मी आणलेलं आहे. तर ह्याच्यात आहे लापसी रवा, तर गूळ आणलेला आहे, आणि इथं मी तांदूळ आणलेला आहे, बासमती तांदूळ, बिर्याणीचा आहे तांदूळ, तो आणलेला आहे. आणि इथं आणलेला आहे मी चणा डाळ. ह्यामध्ये आहे इडली रवा, वटाणे आणलेले आहेत मी, खुले मिळतात, छान आहेत हे पण. तर वटाणे आणलेले आहेत. आणि इथं आहे रागीचं पीठ आणि जिरा. तर जिरा पावडर ते करण्यासाठी मला लागतं, त्यामुळे मी थोडं जिरा जास्तच आणते. आणि त्यानंतर इथं आणलेले आहेत फुटाणे, तूर डाळ आहे ह्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये रवा आहे, बॉम्बे रवा, आणि ह्यामध्ये आहे साखर, चिंच आहे ह्यामध्ये. तर पहा अनिशा इथं काय करत आहे, तिचा ऑलरेडी तिनं जो सेट आहे तो काढलेला आहे आणि तिने खेळायला सुरुवात केलेली आहे. तर सामान बघू शकता तुम्ही किती पसरलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट
बस हे दोनच आता. तर ह्यामध्ये आहे चिरोटी रवा आणि ह्याच्यामध्ये आहे उडद डाळ. तर बस एवढं माझं सामान आणलेलं आहे. तर ह्या वेळेला थोडंसं जास्त झालेलं आहे सामान. तर कसं ऑर्गनाईज करायचं आणि काय काय टिप्स आहेत डीमार्टला जाण्याआधीचे ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.